आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आसरेवाडी हे गाव रायगड जिल्ह्यातलं आणि सुंदर वातावरण आहे आता या ठिकाणी. म्हणजे एकीकडनं असा सुंदर सूर्याचा प्रकाश येतो आहे, दुसरीकडनं गार वाऱ्याची झुळूक आहे आणि पाठीमागे वाहणारी ही नदी. त्या गावात आल्यानंतर हनुमंताचं मंदिर आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहे. तर इतकं सुंदर असं दत्त महाराजांचं मंदिर सुद्धा या गावामध्ये प्रत्येकाच्या सुखासाठी आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या या गप्पांना. बहिणींचं सासरचं नाव आहे अक्षदा विनोद शिंदे, तर माहेरचं नाव आहे नीलम सुरेश महाडिक. या उखाण. चांदीच्या ताटामध्ये नागाची खून, विनोदांचं नाव घेते शिंद्यांची सून. त्याला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 आधी ओळख करून द्या ना, ओळख करून द्या. ते माझे आई बाबा. नमस्कार. हे भाऊ माझा बारका. नमस्कार. मोठा भाऊ बाहेर गेलाय. बर बर. आणि ती भाऊजाई मोठी. नमस्कार. आणि ती बारकी. नमस्कार. ते काका माझे. हा नमस्कार काका. आणि दीर आहेत माझे. नमस्कार. ते आजोबा आणि हे सगळ्या चुलते आहेत. अरे वा वा. आणि त्यांची मुलं. नमस्कार. कुठलं माहेर? आसरेवाडी. हेच घर? हो. इथेच बालपण गेलं? नाही, जुन्या घरीमध्ये. अच्छा, जुनं घर कुठे? तिकडे आजीकडे. तुमचं बालपण कुठलं? नळदेवाडी. बरं, कसं गेलं बालपण? एकदम मजेत. तुमचं? माझं थोडं ह्याच्यामध्ये गेलं. हो. कोण कोण होता राहायला? माझ्या आई आणि पप्पा, आजी आजोबा होते, मी होते, काका वगैरे सगळे होते. लग्नाला किती वर्ष झाली? 11 वर्ष झाले. 11 वर्ष अशाच गंभीर आहात का तुम्ही? नाही नाही, 11 वर्ष म्हणजे लग्न झाल्यानंतर खूप म्हणजे छान झालं माझं. पण लग्नाच्या आधी थोडंसं वातावरण थोडं वेगळं होतं. नाही, मगाशी पासून तुम्ही आल्यापासून अशा रागावून बसलाय तसं मला वाटलं. नाही नाही नाही. नाही ना, असं नाही ना? नाही. पण मग तुमचे आई बाबा काय करायचे? माझ्या आई बाबा शेताचं काम करायचे. शेताचं? मग तुम्ही पण शेतात काम केलंय? नाही. कधी नाही? नंतर मग शाळा वगैरे सोडली ना, नंतर मग पप्पांच्या वगैरे जायची मी, मळ्यावर वगैरे जायची, पडवल वगैरे काढायला जायची. पडवळ वगैरे? हो, काढायला? कारली वगैरे. कारली? हा. कडू आवडतं का? नाही, खात नव्हते आम्ही, फक्त मदत करायला जायची. तुमचा स्वभाव असा शांत का? नाही, कडक आहे. काय हो? नाही. कडक आहे स्वभाव? कसा आहे? म्हणजे गंभीर असतात का? त्यांच्या मनातली इच्छा झाली नाही तर राग वेग येतो अचानक. अचानक येतो? काय कशामुळे हे असं अचानक? नाही, ते मला असे सांगतात का मी रिक्षावर चालले आणि जातात भजनाला आणि उशीर येतात आणि सांगतात का मला जेवायला कर, असे बोलतात. मग ते खोटं सांगून जातं, मग मला राग येतो. ते खरं सांगून जातच नाहीये. पण मला सांगा, रिक्षावर जातो सांगून भजनालाच जातात ना? मित्रांबरोबर पिकनिकला नाही ना जात, मग कशाला भडकायचं? ना, ते माझं असं म्हणणं आहे का खरं बोलायचं. हा, भजनाला जातो तर भजनाला जातो सांगा. कसं भजनाला वगैरे गेल्यानंतर जेवण वगैरे असतं. आता घरी गेलं जेवण ते तर असं राहतं, मग ते संध्याकाळी आम्हाला खायला लागतं. प्रॉब्लेम भजनाला जायचा नाहीये, प्रॉब्लेम दुपारचं जेवण रात्री जेवावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे, कळलं का? पण मग भजनाला आपण काय अभंग वगैरे गाता? हो. अरे मग इतक्या या सुंदर वातावरणात एखाद्या अभंगाने सुरुवात करूया ना. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी. वा वा. इतक्या छान शांत वातावरणामध्ये साक्षात आसरेवाडीत तुम्ही गात होता आणि मी मात्र पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यात कधी पोहोचलो होतो. तुमच्या निर्मळ निरागस सुरातून हे माझं मलाही कळलं नाही. किती छान वाटलं. वा वा वा, खूप माऊली, किती मस्त. असेच गात राहा. मला तुम्हाला विचारायचं आहे, इतकं छान ते गातात, भजनात तल्लीन होतात, ते घरी येतात आणि मग तुम्ही पूजा करता, हो की नाही? नाही करत असे. नाही. आल्यानंतर ते पाणी देते त्यांना मी. हा. हातपाय धुतात, पाणी पितात, त्यानंतर मग त्यांना मी बोलते. आणि मग काय होतं? नंतर फायरिंग चालू. पण वहिनी, तुमचं काय म्हणणं आहे, तरी काय करायला पाहिजे? काय नाही, फक्त खरं बोलायचं. कुठे गेले का
एवढंच सांगायचं फक्त. पण लग्न कसं जमलं? तुम्ही इथे, हा. ते नडोद्याला, मग भेटले कुठे? ते मोठे भाऊ यांचे मोठे दीर माझे आणि माझे 2 म्हणजे काका इथले चुलत, तर त्यांचे ते रिक्षा चालू होते ना दोघे, तर त्यांची ओळख झाली. तर त्यांच्या भावाने विचारला का अरे तुमच्या गावात एक मुलगी तरी आहे का? तर ते बोलले का माझ्या भावाची मुलगी आहे. अरे वा. तेव्हा ते आमचं जमलं. नाही तसं लगेच नाही जमणार ना, ते आले असतील ना इकडे. हा, असं कसं जमलं? ते दोघे बोलले आणि जमलं असं नाही ना. ते आले, मग त्यांना बघितले, माझे पप्पा वगैरे काका वगैरे बोलले मला हा. का एक कसं. मिनिट त्यांना विचारूया, तो दिवस आठवतोय? इथेच आले होते तुम्ही? नाही जुन्या घरी. त्या जुन्या घरी. जुन्या काय घरी. झालं होतं तेव्हा? कसं, कोण कोण होतं? फक्त मुलीला मुलगा बघायचा होता. मुलीला मुलगा, तुम्हाला नव्हतं बघायचं? हा, म्हणजे मुलालाही मुलगी बघायची होती ना. हा, मग तुम्ही बघितली मुलगी. हो. आणि आणि मग? पण बघितला म्हणजे तेव्हा पास झालं. आणि मग काय, तेव्हा हे शांत बसले होते एका जागी? नाही, अशी कापत होती. कापत होते, असे थरथरत होते? मी अशी कापत होती. तुम्ही? अरे काय वेगळंच आहे. तेव्हा या कापत होत्या, आता ते कापतात. पण मला सांगा, जनरली तुम्ही एकमेकांना बघितलं, तुमच्याकडनं पसंती लगेच होती? हो लगेच. लगेच तुमच्याकडनं? हो लगेच होती. त्याच दिवशी? हो. त्यांनी अभंग वगैरे त्या दिवशी काही म्हटला नाही? नाही नाही. आणि मग नंतर मग परत बाहेर भेटला होता दोघे? नाही, कधीच नाही. कधीच नाही, डायरेक्ट लग्न? नाही, नंतर मग गुल वगैरे खाल्ल्यानंतर आमच्याकडे काय गुल काय? खातात, गुल. गुळ गुळ. हा, नंतर मग मुलाच्या बरोबर असे मळला वगैरे जायची मी. कुठे? मळला गणपती. महडला, गणपतीला, वरद हा, विनायकाच्या दर्शनाला. पायापड वगैरे ते यायचे. किती वेळा जायचे महडला तुम्ही? लग्न असं जात होती दर महिन्याला. काय हो? हो. मग तेव्हा तुम्ही घरी कीर्तनाला सांगून रिक्षावर यायचे का? नाही नाही, तेव्हा रिक्षा नव्हती आपली. नव्हती. मग तेव्हा- कसे जायचे तेव्हा तुम्ही? कामावर होतो मी. कुठे भेटायचे? म्हणजे इथून न्यायचं होतं. डायरेक्ट घरून? काय गोड लाजते माऊली, बघितलं? सगळं आठवतंय त्यांना 11 वर्षापूर्वीचं, हो की नाही? तुम्ही कधी होम मिनिस्टर मध्ये याल असं वाटलं होतं तुम्हाला? नव्हतं वाटलं. आता बरं वाटतंय? आता बरं वाटतं. मग आता आजपासून त्यांना रागावणार नाही ना? नाही हा. नाही. आज सासरचं कोण कोण आलंय? माझे दीर आलेत आणि जाऊ आलेत, 2 मुले. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर पनवेल भिंगारी. बरं, मला सांगा कसा आहे स्वभाव? हे एवढे चिडतात वगैरे असं मला सांगत होते, तर नाही, खरं? स्वभाव चांगला आहे, प्रेमळ आहे, रागीट आहे, हळवी आहे, प्रसंगावधान, म्हणजे जसा प्रसंग असेल तसा तिचा स्वभाव आहे. मग आज 11 वर्षाचा तुमचा सहवास, सहवास तसा कमी, कारण की सगळे सेपरेट राहतो, त्याच्यामुळे बरोबर. स्वभावाचा असं काही संबंध नाही. पण प्रेमळ आहे. आम्ही जेव्हा जेव्हा फॅमिलीमध्ये कोणतेही कार्यक्रम असतात ते एकत्र असतो आणि छान आहे स्वभाव. त्यांचा कसा आहे जाऊ आहे? खूप छान आहेत त्या. मी लहान म्हणजे मला बहीण नाहीच आहे आता, तरी पण मी सगळ्या जावा, माझ्या मोठी जावा आणि बारकी जावा बहिणीसारखे मागते मी. किती मस्त. बरं, फक्त जास्त राग आला तर मग उलटा बोलते. उलट बोलण्यामुळे त्यांना वाईट पण वाटत असेल ना माऊली? मग सॉरी बोलायचा. वहिनीबद्दल तुमचं काय म्हणणं? छान आहेत, काय प्रॉब्लेम नाही. आणि भावाचाही काही प्रॉब्लेम नाही. माझा शब्द कधी पडून देत नाही. पण आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. हा, आणि ते आव्हान असं आहे, एका क्रमाने 5 वस्तू वाचून दाखवणार, त्याच क्रमाने तुम्ही घरातून घेऊन यायच्या आणि सगळ्या माहेरच्या मंडळींनी मदत करा. सांगा कुठे ठेवली आहे ती वस्तू. 1 मिनिटाची वेळ आहे. लक्षात ठेवून त्याच क्रमाने 5 वस्तू जर आणल्या तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार आहे. क्रम चुकला तर बक्षीस जाणार. तेव्हा त्याच क्रमाने 5 वस्तू घेऊन यायच्या. चला, 5 वस्तू सांगतो, सगळ्यांनी लक्षात ठेवा. हा, फ्लॉवर पॉट, रांगोळी, पोलपाट, पक्कड आणि हळद. वेळ सुरू झाली, जा लवकर. रांगोळ्या ना, ते गॅस कट्टे खाली बघितलं ते सगळं. गॅस कट्टे खाली बघा, हळद बिळद. झाली, 10 सेकंद. लवकर. पोलपट पण तिथं दे, पक्कड पण तिथं दे. 20 सेकंद झाली, 40 सेकंद राहिली फक्त. चाळीस सेकंद झाली, 40. आला गॅस कट्ट्यावर येता लवकर धावत. जा लवकर. 8, 4, 3, 2. अभिनंदन, सोन्याची नथ तुम्हाला मिळाली.
या ठिकाणी इतका वेळ सासरच्या मंडळींना बोलतं केलं, माहेरच्या बऱ्याच जणींना तुमच्याबद्दल बोलायचं आहे. सगळ्यात आधी आई बाबा काय म्हणतायत ऐकूया. लेक माहेरी आली आहे, बोला बाबा. हा लेख माहेरी आले म्हणजे बरं वाटतं जरा. आणि म्हणजे लहान असताना त्या गरीब परिस्थितीमध्ये म्हणजे आम्ही कामाला धंद्याला होतो, पण एवढं काही या नव्हतं. पण आपले ती काय तिला दिले कपडे ते घालायचे. पण मग लहानपणी कधी हट्ट केला? नाही, अजिबात अडचण नाही केला. ते मिळेल त्यात समाधान मानायचं. हो, सामाला काही बोलायचे नसं. खूप कष्ट केले बाबांनी. खूप केले, हा, खूप केले पप्पांनी कष्ट माझे. पण मी कधी हट्ट नाही केला का पप्पा मला हे पाहिजे ते. लोकांचे कपडे घालून मी राहिली, एवढी मोठी झाली. पण मला माझे मिस्टर भेटले, माझी फॅमिली भेटली, मला खूप आनंद झाला. आई बालपणी कसा होता स्वभाव लेकीचा? लेक माझी चांगली लहानपासून. 20 वर्ष आजोबांकडे होती ती. तिला आजोबांनी सांभाळली. शाळेत बिळेत जायची. आणि जावई कसे? जावे पण चांगले आहेत माझे. म्हणजे जे जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न सासरी जाऊन पूर्ण पूर्ण झालं. झाले. हा, हो सासरची माणसं देवासारखी भेटली हो, सगळी. सगळी. भावाला विचारतो काय हो, कसा होता स्वभाव? आता एवढ्या तापट आहेत, चिडतायत, लहानपणी कसा होत्या खरं सांग. चांगला स्वभाव होता. एखादी गोष्ट तुमच्या हातून चुकली तर या शांत राहायच्या? चिडायच्या कधी कधी. तुम्हाला कधी धोपटलंय? हो, मारलं एक बार. हंड हंड्याचं काय? त्या म्हणाल्या हंडा काय आहे? हंड मारलेल मी त्याच्या. हंडा? हो, त्यांनी माझ्या हातातनं वडापाव नेलेला पळून. वडापाव. तर मी हांडा मारला त्याचे दात पडले. तर बघा अजून होते. हातातला वडापाव घेऊन गेला म्हणून तुम्ही हंडा मारला? कारण ते माझ्या आजी आजोबांनी आणलेलं मला. आणि ह्यांना पण आणलेलं. ह्यांनी ह्याचं खाल्लं आणि हा मी असे पाण्याला चाललेली, त्यांनी माझ्या हातांना ओढूनच गेला. मग तोच हांडा त्याला मारला मी. पण तुम्ही त्याला मारायचा लहानपणी? हो, मारायची आणि परत खेळायला पण घेऊन जायची. पप्पा कामा शेतावर जायचे, त्यांना सांभाळायचे. एक काका आहेत ना, त्यांचा मुलगा एक छोटा हर्षद म्हणून. म्हणजे मी शाळा सोडली आणि मी काकांच्या मुलाला म्हणजे सांभाळले. तो मुलगा म्हणजे मी आजारी झाली ना तेव्हा मी एक रूममध्ये होतो. खूप लहान होता, म्हणजे वर्षाचा पण होता, 8 महिन्याचा होता. त्याचे आई बाबा मल्यावर गेलेले, माझे काका वगैरे सगळे मलाच करायचे. तर त्यांनी माझ्याकडे ठेवून गेले. तर मी त्याला घेतला आणि मला खूप ताप आलेला. तर मी बाबूला बोलली, बाबू जाऊ नको कुठे. तो बोलतो, ताई मी कुठे जाणार नाही. तर तो माझ्या ना साईडला बसून आला. 4 तास तो माझ्या साईडला, पण रस्त्यात हुंबाट्यातनं असं पलीकडे आला नाही. हर्षद, आज ताई माहेरी आल्यावर लहानपणीच्या आठवणीमध्ये रंगली आहे. आता हा प्रसंग ऐकल्यावर काय वाटलं? सर, माझ्या तोंडातून खरंच पाणी आले बघा. कारण का मला पण माहित नाही का मी ताईसाठी एवढं केलं. तिने मला असं बोलून दाखवलं. अशी ताई आता सासरी गेलेली आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा या ताईचा जेव्हा पाठवणी झाली या गावातून 11 वर्षापूर्वी, काय दादा काय काय चाललेलं मनात तेव्हा? आणि ताईने आम्हाला लहानापासून सांभाळलेलं म्हणून आम्हाला जरा ताईसाठी आम्हाला जरा हे वाटतं. आज हर्षदच्या डोळ्यातले पाणी आपण बघितलं. खरं तर काकांचा मुलगा. माझे एवढे काकांची मुली आणि मुलं मी एवढं प्रेम करते ना का असं वाटतं माझ्या हे सगळे माझे बहीण भावंड सक्की येतो. असं मी भेदभाव पण न करत. मला जरा भावजई आहेत तुमच्या, बरोबर आहे ना? हा. ते दोघींना आता बोलतं करायचंय, बोला. नणंद आमची चांगलीच आहे आणि कुठल्याही कार्यक्रमात आलं की त्या पुढारपण घेऊन आम्हाला सांगतात की कसं वागायचं, कसं काय बोलायचं, किंवा आम्हाला जरी नाही जमलं तरी त्या स्वतःहून सगळं सांगतात. दुसरी वहिनी काय म्हणते? माझं लव्ह मॅरेज झालंय. त्या कंडिशनमध्ये दोघांनी पण सपोर्ट केला. भाऊजींनी पण सपोर्ट केला आणि ताईंनी पण सपोर्ट केला आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला समजून सांगतात. भरपूर छान आहेत. मी खरं तर या दादांना आज एक संधी देणार होतो, पण आज हर्षद तुम्हाला एक आव्हान देणार आहे. ते आव्हान तुम्ही पूर्ण करायचं. आणि जर ते आव्हान पूर्ण केलं तर ताईला एक तुम्ही सासरी जाताना बक्षीस मिळवून देणार. काय करू शकता ताईसाठी आधी सांगा मला. जे तुम्ही बोलाल ते नक्की? हा. हर्षद आज ताईला बक्षीस मिळवून देणार का हे आम्ही बघणार आहोत. काय वाटतं, जिंकेल? जिंके, विश्वास आहे? विश्वास आहे. नक्की? नक्की. चला बघूया. तर मी एक रंग सांगतो, त्या रंगाच्या 3 वस्तू घेऊन यायच्या 30 सेकंदामध्ये. एक वस्तू आणून इथे ठेवायची, मग दुसरी आणायला जायची. जर आज हर्षदने 3 वस्तू आणून दिल्या तर वहिनी तुम्हाला सासरी जाताना एक खूप छान बक्षीस हर्षद मिळवून देणार आहे. आणि हर्षद, रंग आहे लाल. वेळ सुरू झाली. घड्याळ झपाट्याने पुढे जाता. 10 सेकंद झाली.
4 3 2 अभिनंदन. आणि हर्षदने ताईला सासरी जाण्यापूर्वी आजच्या या खेळात मिळवून दिलेला आहे झी मराठीकडून तन्मणी. अभिनंदन. आणि आता शेवटच्या टप्प्यावर या 2 भाऊजई ज्यांना म्हणतो आपण, त्यांच्यापैकी कुणी एक जण आज वहिनींना आव्हान देणार आहे. सांगा तुम्ही, या दोघींपैकी कुणी आव्हान द्यावं असं तुम्हाला वाटतंय? दोघींचं एकीनं लागलं राग यायचा परत. दोघींपैकी एकीचं नाव सांगायचं. प्रियंका. प्रियंका म्हणजे कोण? तुम्ही. आता ठरणार आहे, या वहिनीने तर नाव घेतलंय प्रियंका आणि वहिनी इकडे समोर आहेत. पैठणी माहेरीच राहणार का सासरी जाणार? कोण जिंकणार पैठणी? आणि हा सामना रंगणार आहे या वहिनी आणि प्रियंका वहिनींमध्ये. आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेने. आज ही पैठणी वहिनींच्या वहिनी ही ताई सासरी गेली आहे शिंदे कुटुंबामध्ये. तर आता माहेरी पैठणी राहणार की ही पैठणी या माऊली माहेराहून सासरी घेऊन जाणार? तर आता मला बघायचं आहे, आता पैठणी आहे ती कोण जिंकणार? खेळ सोपा आहे दोघींसाठी. ही जी रेष आखलेली आहे ते की नाही, जेव्हा जेव्हा आपली वेळ संधी येईल तेव्हा तिथे उभं राहायचं आणि हा स्माइली चेंडू तिथून खाली सोडायचा आणि तो जे तिकडे रिंगण तयार केलेला आहे त्यामध्ये जाऊन तो थांबला पाहिजे. हां, दोघींपैकी सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. पहिली संधी तुमची. चला. 1 महाडिक 1 शिंदे 0. अभिनंदन. गुणसंख्या 1-1. गुणसंख्या 1-1. 2 आतापर्यंत गुणसंख्या 2-1. तीन 1 4-1 2-4 3-4. उपविजेत्या ठरल्या नीलम वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाण. अभिनंदन. प्रियांका वहिनी आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आणि आता सासरी निघालेली ताई आपल्या आईकडे तुळशी वृंदावन देणार आहे. डोळ्यात दाटले माहेर आई बाबांची पायरी, खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आनंदात राहा, असेच हसत राहा, एकमेकांचा आदर करत राहा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशाच आनंदासह होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.